पिंपरी चिंचवडचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडा पडलाय। यावेळी आरोप कुणाचे थेट माजी आयुक्तांवर आणि आरोप करणारे मनसे महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि सचिव रुपेश बाजीराव पटेकर। यावेळी मनसे वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष सुनील भाऊ कदम सुद्धा उपस्थित होते। रुपेश पटेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, माजी आयुक्त शेखरसिंह शेखावत यांच्या कारकिर्दीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे। कामगारांच्या वेदना, नागरिकांच्या समस्या आणि महापालिकेच्या फाईलमध्ये लपलेली काळी कृत्य हे सर्व लपवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, पण आता सत्य बाहेर येणारच। पटेकर म्हणाले, आगामी निवडणुकीत मनसेचे प्रचंड संख्येने निवडून येणं निश्चित आहे आणि आम्ही सत्तेत आलो की या सर्व भ्रष्टाचाराची एक एक पानं उघड होईल। त्यांच्या आवाजात रोष, ठामपणा आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा स्पष्ट ऐकू येतोय। एका नागरिकाने प्रतिक्रिया दिली आहे, कोण किती मोठा असतो, भ्रष्टाचार केल्यास उत्तर द्यावंच लागेल। भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा फक्त नेत्यांचा नाही, तो नागरिकांचाही लढा आहे। आवाज उठला, पुरावे समोर आले तर कोणतंही पद, कोणतीही खुर्ची त्यांना वाचवू शकत नाही। भ्रष्टाचार कुणीही केला, जनता विसरत नाही आणि जनता क्षमा करत नाही। आय एम सिटीजन। भ्रष्टाचाराच्या अंधाराला प्रकाशात आणणारा तुमचा आवाज, ऐका सत्य आणि जागे व्हा। गेल्या 2017 मध्ये निवडणूक झाली, त्याच्यानंतर आज 8 ते 9 वर्ष झाले इलेक्शन लागलेलं नाहीये। खरं पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतुरतेने वाट बघतोय कधी उमेदवारी जाहीर होती आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भ्रष्टाचार जो झालाय तो थांबवण्याचा प्रयत्न करते। आता सध्या जसं प्रशासन लागवड चालू झाली, त्यामध्ये महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह परदेशी यांनी गेले 500 कोटीच्या ठेवी कर्जबाजारी महापालिका करून गेले। याच्यावर कुणाचं लक्ष नाहीये। हे श्रीकरसिंह हे कोणत्या पक्षाचे होते, हे हा मोठा प्रश्नचिन्हच आहे। हे खरं पाहिलं तर आतापर्यंत ज्या काय उलाढाल झाल्या याची चौकशी डायरेक्ट मंत्रालयातून झाली पाहिजे आणि जो काय भ्रष्टाचार झालाय त्याच्यावर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने उमेदवारी लढवणार आहे। तर उमेदवारी लढवल्यानंतर नक्कीच हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू आणि त्या पद्धतीने आम्ही राज साहेबांना सांगून या भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे।